हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ नक्कीच छोटा आहे पण तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी आपला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आदल्या दिवशी होळी झाली होती, त्याचा पुरणपोळीचा बराचसा स्वयंपाक इथे शिल्लक होता, पण खायला मात्र कोणी नव्हतं. पुरुषांना जास्त करून पोळ्या आवडत नाहीत आणि आम्हाला दोघींना आवडतात, तर आम्हाला दोघींना काल उपवास होता. सासूबाईंना पौर्णिमा होती आणि मला मंगळवार. आता मी जे काळूबाईच्या 11 मंगळवार करते ना, तर तो सुद्धा उपवास आता मला मांडायचा नव्हता, म्हणजे पूजा मांडायची नव्हती. कारण की ग्रहणाचे जे वेद आहेत ना, ते 11 वाजताच लागणार होते. तर बऱ्याचशा ठिकाणी आता हे आपल्या मान्यावर आहे, श्रद्धा अंधश्रद्धा. बरेचसे जण मानतात, नाही मानत. तर या इथे आम्ही सुद्धा देव पाण्यात ठेवले होते. त्यानंतरनं जी आपली तुळशीची पानं आहेत ना, ती सगळी त्या म्हणजे ज्या आपल्या खायच्या वस्तू आहेत वरच्या त्यामध्ये टाकून घेतली. आणि त्या दिवशी म्हणतात की कलर खेळायचा नव्हता, पण मुलं काय ऐकायला तयार नव्हती. त्यांनी 11 साडे 11 वाजताच खेळायला सुरुवात केली की ते 2:30च वाजवले. आता हे दिवस तर काय मुलांचे खेळायचे असतातच, तर त्यांना नाही म्हणता नाही आलं. तर सगळ्यांनी भरपूर असा एन्जॉय यामध्ये केलेला आहे. तर तुम्ही देखील कलर खेळले की नाही हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जी धुलीवंदन आहे ती सुद्धा साजरी केली की नाही ते सुद्धा सांगा. तर बघा, आता साईच्या गेल्या वर्षीच्या किंवा त्याच्या गेल्या वर्षीच्या त्याला दरवर्षी पिचकारी आणावी लागते आणि त्या पिचकाऱ्या पण घरामध्ये असताना पण त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी पिचकारी आणली होती. आता मुलांचं कलर खेळून झालं, 2:30 वाजताच त्यांनी बंद केलं. त्यानंतरनं साईला चांगली अशी आंघोळ घातली. आता चहा करून घेतला. चहानंतर म्हणजे 7 नंतरनंच जे काही खायचं प्यायचं होतं ते करायचं होतं, तर चहा केला. त्यानंतरनं कृष्णाचं पण खायचं केलं. तर असं काहीसं वातावरण झालं होतं. थोडासा अंधार पडला होता आणि धुलीवंदन म्हटल्यावर काय हो, मटण हे आलंच. तर संध्याकाळी मटणाचा बेत होता. तर या इथे आता आम्हाला 2 ठिकाणी करावं लागणार होतं, कारण की चिकन पण आणलं होतं आणि मटण पण आणलं होतं. तर जे चिकन आहे ना ते लवकर शिजतं, त्याच्यामुळे ते गॅसवर केलं आणि मटण त्याला वेळ लागतो, त्याच्यामुळे ते चुलीवर शिजायला घातलं होतं. तर अशा पद्धतीने आमच्या धुलवडीचा जो स्वयंपाक आहे तो चालला होता. आणि खायला तर 3घच जण होते. आम्ही दोघं नवरा बायको नॉनव्हेज खात नाहीत. मी उपवास चालू आहे त्याच्यामुळे खात नाही आणि मिस्टर काय माहिती, ते तर कट्टर खाणारे होते पण ते सुद्धा खात नाहीत. तर या इथे आता वाटण काढून घेतलं होतं. अशा म्हणजे जे तुम्ही टाकता ते तर आमच्या इकडे टाकतात. आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा डाळ तसेच तीळ हे सगळं छान असं भाजून त्यात वाटण तयार करून अशा पद्धतीने त्याची भाजी तयार करून घेतली. आणि त्यानंतर जे चिकन होतं ना ते तसंच ठेवलं. तर चुलीवरच्या गरमागरम भाकरी देखील इथे तयार झालेल्या आहेत. आणि माझ्यासाठी शाकाहारी बेत असा होता. वांग्याची भाजी सकाळचीच होती, चपात्या सकाळच्याच होत्या आणि बॉबी तळली होती. त्यानंतर कृष्णाचा आणि आमचा असा खेळ चालू होता. कृष्णा कोणालाच पैसे देत नव्हता. तो जो गल्ला आहे ना तो झाकून टाकण्याचा प्रयत्न करत होता. आता जो हा गल्ला आहे ना तो साईदादाचाच आहे. त्याचा गल्ला मागच्या वेळेस फोडला होता, त्यावेळेस त्याला त्यातून सायकल आणली. आणि आता मात्र त्याच्यावर राज्य कृष्णाने केलेले आहे. तो साईला पैसेच त्यातले देत नव्हता. त्यानंतरनं त्याने पैसे द्यायला सुरुवात केली. तर सगळ्यांना करून एक एक असे त्याने पैसे दिले, पण जास्त करून पैसे त्यांनी मला दिले होते. मुलांना काय कळतंय, ज्याचा हात पुढे आहे ते त्यालाच पैसे देणार. तर या इथे बघा, तो असा सगळ्यांना पैसे देत होता. त्याला पण झोप आली होती, कंटाळा आला होता. तर अशा पद्धतीने आपला आजचा जो आहे ना छोटासाच व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपले असेच रोज नवनवीन व्हिडिओ येत जातील आणि मी आशा करते की ते व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पण आवडतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.